नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 2020-21 मध्ये जे एनएमएस साठी जे विचारलेले प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते उरलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत। मागच्या लेक्चर मध्ये आपण जे सुरुवातीचे 10 प्रश्न होते ते आपण बघितलेले आहेत। अगदी त्याच्याच पुढचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, प्रश्न आहे काय, शामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतलेला आहे। या व्यवहारामध्ये दलाली शेकडा 3 रुपये ठरलेली आहे। तर दलालाला किती दलाली द्यावी लागेल असं आपल्याला म्हटलेलं आहे। म्हणजे इथं पर्सेंटेज वरचा हा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे, एक अमाउंट आहे ज्याच्यामध्ये त्यांची जी काही खरेदी झालेली आहे 3,50,000 रुपयानं तो भूखंड असेल किंवा ती एखादी जमीन जी आहे ती खरेदी केलेली आहे। ते जमीन खरेदी करत असताना त्याच्यावर 3% ही दलाली घेतलेली आहे, बरोबर आहे। मग दलाली किती रुपये असणार, 3% म्हणजे 3/100 करावं लागतं। याचे 3% काढतोय आपण, म्हणजे हे 2 झिरो इथले 2 झिरो कॅन्सल होत आहेत। 3 5 15, 15ला 5, 7 1, 3 3 9 1 किती होत आहेत 10 आणि पुढे 1 आणि 2 शून्य, बरोबर आहे। 10,500 रुपये ही काय होईल, त्याची एकूण दलाली आलेली आहे। आता आपण काढूयात, म्हणजे आता आपल्याला काय विचारलेलं आहे हे बघा, त्या दलालाला किती दलाली दिली म्हटलेला आहे। दलालाला दिलेली जी रक्कम असणार आहे ती 10,500 रुपये असणार आहे, हेच विचारलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, 10,500 रुपीज ही जे आहे ते ब्रोकरेज हे त्या ब्रोकरला द्यावं लागेल। ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपण बघूयात। पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, एका वाहनाचा सरासरी वेग 24 किलोमीटर पर तास आहे। वेग दिलेला आहे तुम्हाला, स्पीड 24 किलोमीटर पर आवर्स असं सांगितलेलं आहे आणि काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतोय। जर ते जे वाहन आहे ते व्हेइकल 24 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने जर जात असेल तर तो जो काही प्रवास आहे, ट्रॅव्हल जे करायचं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टोटल टाइम जो लागणार आहे 12 आवर्स लागतायत, बरोबर आहे, 12 तास लागतायत। वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवलेला आहे, म्हणजे वेग जो आहे 3 पट वाढवलेला आहे, म्हणजे अगोदरचा जो आहे त्याच्यापेक्षा मल्टिपल बाय 3 केलेला आहे असं म्हटलेलं आहे। नेक्स्ट, वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतो असं म्हटलेलं आहे। म्हणजे डिस्टन्स तेवढंच आहे, फक्त आपण स्पीड वाढवली, बरोबर आहे, बस, दुसरं नाही काही केलं। मग निश्चितच बघा बरं, आपल्या व्यवहारातलाच प्रश्न आहे, जर तुम्ही स्पीड वाढवलेलं असेल तर तुम्हाला लागलेला टाइम कसा असणार आहे बरं, कमी होईल का जास्त होईल? बघा, टाइम कमी होणार आहे निश्चितच, बरोबर आहे, कारण जास्त स्पीडने जात असाल तर कमी वेळामध्ये तुम्ही पोहोचू शकाल। सावकाश केलं तर निश्चितच टाइम जास्त लागणार आहे। परंतु इथं जो वेग आहे तो 24 तासावरून डायरेक्ट तुम्हाला किती वाढवायचा आहे, 3 पट वाढवायचा आहे। 24 दूनी 48, 24 त्रिक 72, 72 किलोमीटर पर आवर्स करायचं आहे। सिंपल क्वेश्चन आहे, 3 पट वाढवायचा म्हणजे 3 पट कमी होणार आहे तुमचा वेळ, बरोबर आहे। वेळ किती तास लागतोय, मग तुमचा 12 तास लागतोय। मग या 12ला पण तुम्हाला 3नच भाग घालावा लागेल आणि ते आन्सर येणार आहे 4 तास, 4 आवर्स लागणार आहेत। म्हणजे या ठिकाणी तुमचं ऑप्शन नंबर 3 असलेला 4 हे आन्सर जे आहे ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। ठीक आहे, अगदी सोपा आहे परंतु अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन आहे। नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। 83 नंबरचा क्वेश्चन आहे, ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसी ची एपी ही काय आहे, मध्यगा आहे म्हटलेला आहे। जी हा मध्यगा संपात बिंदू आहे, एपी बरोबर 15 सेंटीमीटर आहे आणि एजी बरोबर तुम्हाला काढायचा आहे, बरोबर आहे। एजी ची लांबी किती म्हटलेला आहे, एपी इज मेडियन ऑफ ट्रायंगल एबीसी, जी इज द पॉइंट ऑफ कॉन्क्रेन्स ऑफ द मेडियन, एपी इज इक्वल टू 50 सेंटीमीटर, देन फाइंड द डिस्टन्स ऑफ एजी। डायग्राम काढूयात म्हणजे समजेल तुम्हाला। हा थोडा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे जो की आतापर्यंत आपल्याला आलेला नाही, परंतु म्हणजे आतापर्यंतच्या एकाही PYQ मध्ये या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला नव्हता, परंतु हा नव्यानं आलेला आहे त्याच्यामुळे आपण लक्ष देऊयात। ट्रायंगल एबीसी आहे म्हणून आपण हा ट्रायंगल एबीसी या ठिकाणी काढलेली आहे। याच्या मागची कन्सेप्ट आपण समजून घेऊयात। या ठिकाणी सांगितले की एपी ही मेडियन आहे। मेडियन याचा अर्थ व्हर्टेक्स पॉइंट पासून अपोजिट साइडचा मिड पॉइंट जॉईंट करणारा जो सेगमेंट आहे त्याला म्हणतोय आपण काय, मेडियन, मध्यगा। बघा, व्हर्टेक्स पॉइंट म्हणजे हा वरचा शिरोबिंदू आहे, हा शिरोबिंदू आणि या शिरोबिंदूच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू
मध्यबिंदू याचा अर्थ काय आहे, ह्या BCचा सेंटरला असलेला पॉइंट, बी पासून आणि सी पॉइंट पासून इक्विडिस्टंटवर असलेला जो पॉइंट आहे त्याला मिड पॉइंट म्हणतोय आपण, मध्यबिंदू म्हणत असतो. आणि हा मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला मेडियन म्हणतो. देन नेक्स्ट पुढे सांगितलं जी हा मिड पॉइंट आहे म्हटलं. अशा प्रकारे तुम्हाला या त्रिकोणामध्ये आणखी दोन मध्यका काढता येतात, एक सी पासून काढता येते आणि एक बी पासून काढता येते. आणि या तीनही मध्यका, तीनही ज्या मेडियन आहेत त्या इंटरसेक्ट करतात एका पॉइंट मध्ये. त्या पॉइंटला आपण म्हणत असतो काय, तर जी या नावाने ओळखत असतो. जी, त्याला जिओसेंट्रॉइड म्हटलं जातं किंवा कॉन्क्रेस पॉइंट म्हटलं जातं किंवा सेंट्रॉइड पॉइंट असंही म्हटलं जातं. बरोबर आहे, अशी वेगवेगळी नावं आहेत त्याला. मराठीमध्ये त्याला आहे मध्यका संपात बिंदू. बरोबर आहे, तीन मध्यका एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला मध्यका संपात बिंदू म्हटलं जातं. आणि जो त्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणार आहे, छेदणारा जो पॉइंट आहे त्याला नाव देत असतो आपण जी. आणि हा जी जो आहे तो या मेडियनला 2:1 2:1 या प्रमाणामध्ये काय करतो, त्याचं विभाजन करतोय. जे दोन पार्ट्स होत आहेत का नाही, आता बघा बरं तुम्ही, या इथं जी तुम्हाला मेडियन दिसते, मेडियन कोणती आहे, एपी आहे. एपीचे दोन भाग झालेले आहेत. एपी वर मधल्या बाजूला जी आहे कुठेतरी, म्हणजे या एपीचेच दोन भाग झालेले आहेत. म्हणजे एक आहे तुमचा एजी आणि दुसरा पार्ट आहे तुमचा जीपी. बरोबर आहे. मग तुम्हाला दिलेलं अंतर कशाचं आहे, एपीचं डिस्टन्स दिलेलं आहे. एपी किती आहे, 15 आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं AG:GP इज इक्वल टू रेशो असतो त्याचा किती असतो, 3:2. गुणोत्तर 3:2 असतं. आणि हे 3:2 असल्यामुळं आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी AGचं मेजर आपल्याला सपोज करता येतं. आता गुणोत्तर असेल तर सेपरेट काढायचं असेल तर 3x घ्यावं लागेल आणि GP ला जर डिस्टन्स लिहायचं असेल तर हे 2x लिहावं लागेल. ह्या दोघांची ऍडिशन मिळून तुमचा AP तयार होतोय, AG प्लस GP. मग या ठिकाणी व्हॅल्यू ठेवता येते. AG ची व्हॅल्यू तुम्हाला, AP ची माहिती आहे तुम्हाला, AP इज इक्वल टू AG प्लस GP आहे. आता या सर्वांची मेजर्स माहिती आहे, हे 15 आहे इज इक्वल टू AG चं माप किती आहे, AG चं काढायचं आहे आपल्याला, परंतु इथं दिलेलं 3x आहे, प्लस GPचं आपल्याला नाही माहिती म्हणजे 2x हे पण दिलेलं असलेलं हेच घेणार आहोत, दुसरं मेजर आपल्याला माहिती नाही. हे दोन्ही मिळून 5x होत आहेत आणि हे 15 होत आहेत. म्हणजेच x इज इक्वल टू हे 15 ॲज इट इज इथं आणि हे अपॉन मध्ये येईल म्हणजे 5. x ची व्हॅल्यू 5 3 जा म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3. आणि आता तुम्हाला ज्याचं मेजर्स काढायचं आहे ते तुम्ही काढू शकता. जर AGचं काढायचं असेल तर 3 × 3 असणार आहे. बरोबर आहे, या 3च्या x च्या ठिकाणी 3 ठेवावं लागेल. AG इज इक्वल टू 3x आहे आपलं, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5 3 जा. बरोबर आहे, म्हणजेच 3 × 3 येणार आहे. आणि 3 × 3 किती होतोय, 9. आपलं काय झालेलं होतं इथं 2:1 म्हटलं, इथं रेशो आपण चुकीचा घेतलेला आहे. 2:1 असणार आहे, म्हणजे इथं किती 2x आणि इथं 1x असणार आहे. ठीक आहे, इथं पण 2x आणि इथं 1x असणार आहे. हे टोटल 3x होईल. 3x म्हणजेच इथं अपॉन मध्ये 3 होईल आणि इथं येणार आहे आपलं आन्सर 5. x ची व्हॅल्यू 5 येते, म्हणजे इथं पण 5 x च्या ठिकाणी 5 ठेवावं लागेल. AGचं जे डिस्टन्स असणार आहे, थोडं बघा आपलं जे रेशो आहे तो लिहिलाय आपण एकन, परंतु तिथं लिहित असताना थोडं वेगळा लिहिलेला आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी तो काय करायचा आहे, AG आणि याचा जो रेशो आहे तो 2:1 घेऊन आपल्याला आन्सर सोडवायचा. ठीक आहे, 2:1. इथं आपण चुकीने काय लिहिलेला होता, 3:2 लिहिलेला आहे, 2:1 असणार आहे. ठीक आहे, 2:1 म्हणजेच आता दिलेल्यानुसार AGचं माप किती असणार आहे, 2x असेल आणि तुमचा GP जो आहे तो किती असणार आहे, x असेल. GP इज इक्वल टू x. हे 2x आणि एक x झालेला आहे. दोघांचं मेजर्स म्हणजे 2x प्लस x इज इक्वल टू तुमचा मोठा असेल म्हणजेच AP असेल. APचं डिस्टन्स तुम्हाला 15 दिलेलं आहे. हे दोघं किती होत आहेत तर 3x होतात बघा. 2x प्लस 1 3x इज इक्वल टू 15. x इज इक्वल टू असणार आहे 15/3 म्हणजेच x इज इक्वल टू 3 5 जा x इज इक्वल टू 5 आलेला आहे. बरोबर आहे, आणि या ठिकाणी x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे. आता तुम्हाला AGचं माप काढता येतं. AG म्हणजे 2x आहे सपोज केलं आपण. x ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 आहे, 5 × 2 म्हणजेच किती आलेलं आहे 10 सेंटीमीटर. हे AGचं माप असणार आहे आणि AGचं माप असलेला 10 असलेला ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये आहे आणि त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 4
हे या ठिकाणी आन्सर आपण आहे असं पण म्हणू शकतो. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, इथे सांगितलेलं आहे x² = 10x + 24 / x² - 16 + 2x + 12 / x - 4. याचं मेजर काढायचं आहे. परत हा एक्सपान्शन फॉर्म्युले किंवा हा एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणता येईल किंवा पॉलिनॉमियलवरचा हा पण क्वेश्चन आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर आहे. फॅक्टर्स पाडायचे असतात कसे आपल्याला माहिती आहे. मी पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घेतो, इथे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. x² + 10x प्लस किती आहे 24 अपॉन किती असणार आहे x² मायनस किती आहे 16 प्लस नेक्स्ट पुढे काय आहे 2x + 12 आहे. 2x + 12 अपॉन x - 4 आहे. याचे सगळ्याचे फॅक्टर्स पाडायचे बघा. आज या ठिकाणी किती आहे 84, इथं 24 आहे. 24 कसं काय येईल बघा बरं. त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 24 आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती असले पाहिजे 10. बघा 24 ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 6 × 24, 6 आणि 4 10 पण होतात आणि 6 × 4 24 पण होतात. म्हणजे याचे फॅक्टर्स तुम्हाला लक्षात आले. म्हणजेच याला तुम्हाला असं लिहिता येईल x² + 6x + 4x + 24. या प्रकारे फॅक्टर्स पाडत असतो आपण. आपण हे याला पण फॅक्टरच्या फॉर्म मध्ये म्हणजेच x² मायनस हे 16 ला 4 लिहिता येतं. म्हणजे a² - b² च्या या फॉर्म्युल्यानुसार आपण लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्याला. पुढे आहे इथं प्लस या दोघांमध्ये मात्र तुम्हाला काय प्लस दिसते बरोबर आहे. या दोघांमध्ये कॉमन दिसतंय 2 इन ब्रॅकेट मध्ये काय काढता येतं बरं. इथं x 2 कॉमन काढलंय म्हणजे x राहिला प्लस इथं राहील 6 अपॉन काय असणार आहे हे डिवाइड असायला पाहिजे. शक्यतो इथं व्यवस्थित दिसत नाही कारण डिवाइड असल्याशिवाय आपल्याला हे सोडवता येणार नाही. हे डिवाइड असेल ठीक आहे. आणि इथं अपॉन काय आहे x - 4 ॲज इट इज. बाकी काही नाही बदल, फक्त तिथं डिवाइड असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आहे मग आता याला सोडवू शकता तुम्ही. या दोघांचे ग्रुप करून तुम्ही त्याच्यामधून कॉमन काढू शकता. यामधून x निघालं म्हणजे x + 6 राहिलं. या दोघांमधून 4 कॉमन निघेल आणि इथं राहील x + 6 भागिले a² - b² आहे. म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये x - 4 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x + 4 असं आपल्याला लिहिता येतं कारण तोही एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. a² - b² = a + b एका ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a - b या प्रकारे आपण लिहिलेलं आहे. हे डिवाइड असलेलं मल्टिप्लाय मध्ये होणार आहे आणि अपॉन मध्ये असलेलं x - 4 वरती म्हणजे x - 4 होणार आहे आणि अपॉन मध्ये वरचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये 2 आणि वरती असणार आहे x + 6. देन नेक्स्ट आपल्याला इथं जे आहेत कॉमन ब्रॅकेट जे आहेत त्यापैकी एक लिहितोय, 2 सामायिक आलेले. दुसरा ब्रॅकेट आहे आपला x + 4 अपॉन x - 4 या ठिकाणी x + 4 इंटू x - 4 आणि अपॉन 2 इन ब्रॅकेट x + 6 आणि आपला आन्सर भेटलेला आहे बघा या ठिकाणी x - 4 कॅन्सल, x + 4 x + 4 कॅन्सल, x + 6 x + 6 कॅन्सल. वरचं सगळंच कॅन्सल झालेलं आहे म्हणजे 1 आलं वरती. अपॉन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये फक्त हा 2 राहिला आहे म्हणजे 1/2 हे या ठिकाणी आन्सर असणार आहे. हे आन्सर तुम्हाला सापडेल ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये 1/2 हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे असं आपण म्हणता येईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढे एक प्रश्न आहे तो आहे बघा कशा प्रकारचा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या अंतरकोनाच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x आणि किती आहे 3x असेल तर त्या कोनांची माप काढा असं म्हटलं. आता अंतरकोन इंटेरियर अँगल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. इंटेरियर अँगल्स, इंटेरियर्स म्हणजे एकाच बाजूला असलेला एक 3x डिग्रीचा आहे आणि एक 2x डिग्रीचा आहे. या 2 लाईन्स ज्या आहेत तुम्हाला तर त्या पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत, समांतर रेषा दिलेल्या आहेत. समांतर रेषा जर असतील तर तिथं ज्या इंटेरियर अँगल्स आहेत ते इंटेरियर अँगल्स कसे भेटतात तुम्हाला त्याच्याशी संबंधित असलेली प्रॉपर्टी आपल्याला समजते. इंटेरियर अँगल्स हा सप्लिमेंटरी समांतर जर रेषामध्ये तयार होणारे आंतरकोन असतील तर ते कसे असतात परस्परांचे पूरक कोन असतात. मग या ठिकाणी हे 2 कोन पूरक दाखवता येतात. पूरक म्हणजेच त्या दोघांची बेरीज येणार आहे 180 अंश म्हणजेच 3x + 2x = 180 होईल. बरोबर आहे. 3 आणि 2 किती होतात हे 5x = 180 होईल. x ची किंमत काढता येते तुम्हाला. 180 ला तुम्हाला 5 ने भागाकार करावं लागेल कारण 5 पुढे भागाकारामध्ये 5 ने भाग घातला 5 × 3 = 15 होईल. 3 उरले 5 × 6 = 30 म्हणजे x ची किंमत तुम्हाला भेटेल किती असणार आहे 36 डिग्री असणार आहे.
आणि या ठिकाणी तुम्ही आता व्हॅल्यू काढू शकता. एक कोण आहे तुमचा 3x डिग्रीचा आहे, म्हणजे x च्या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणून ठेवा 3 × 6, 6 3 जा 18, 8 आलं, 1 कॅरी होतात, 3 3 जा 9 आणि 1 10. एका कोणाचं माप असेल 3x असलेल्या कोणाचं माप असेल 108 डिग्री आणि सेकंड जो आहे 2x असलेला आहे, म्हणजे हा 2x म्हणजेच किती असणार आहे तुमचा 72 डिग्री. 108 डिग्री आणि 72 डिग्री असं ऑप्शन असलेला ऑप्शन नंबर फर्स्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. इथं सांगितलेलं आहे तुम्हाला 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप लिहा. बघा हा पण प्रश्न तुम्हाला वारंवार विचारलेला पाहायला मिळू शकतो किंवा मागच्या प्रिव्हियस इयर मधल्या 1 ते 2 पेपरमध्ये अशा प्रकारे जो फ्रॅक्शन नंबर असणार आहे त्या फ्रॅक्शन नंबरला इन द डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला विचारलेला प्रश्न तुम्हाला पाहायला निश्चितच मिळालेला आहे. आणि या ठिकाणी याला जर डेसिमल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला हे 37 आहे. आणि जनरली तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे ज्यावेळेस क्वेश्चन्स असतात ज्याचा डिनॉमिनेटर मध्ये काय असणार आहे 99, 9 किंवा 9च्या मल्टिपल मध्ये बरोबर असणार आहेत नंबर, त्यावेळेस त्याचा फ्रॅक्शन नंबर कसा येणार आहे तर रिकरिंग नंबर असलेला तुम्हाला भेटू शकतो. आणि बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन ज्यावेळेस दिले जातात त्यावेळेस त्याचे मॅक्झिमम टाइम ऑफ काय असणार आहे तर त्याचा आन्सर रिकरिंग नंबरच्या फॉर्म मध्ये असू शकतो. म्हणजे हे दोन ऑप्शन शक्यतो असू शकत नाहीत. हे एक असं आपण अंदाज बांधू शकतो. याला डिवाइड करायचं, डिवाइड करू शकता तुम्ही 56 अपॉन किती करायचं तुम्हाला 37, 37 ने भाग घालायचा आहे. आणि 37 ने भाग घालत असताना आपण थोडा विचार करूयात. 37 ने डायरेक्ट भाग घालायचं म्हटलं तर 1चा तर भाग जाणारच आहे, म्हणून आपण 1चा भाग घातला. 37 1 37, 56 मधून तुम्ही आता 37 वजा करावे लागतील, म्हणजे किती कॅरी होत आहे हे लक्षात येईल तुम्हाला. 16 मधून 7 वजा केलात तर किती राहणार आहेत 3 आणि 6 9 राहतील. इथं 19 राहिलेले आहेत. 19 म्हणजे पुढे पॉइंट द्यावा लागेल आणि इथे एक 0 घ्यावा लागेल. इथं पॉइंट दिला आपण, इथे एक 0 पण घेतलेला आहे. आता 190 कसं येईल बघा बरं. 30 किंवा 40 आहे असं जर सपोज केला तरीही चालेल. या ठिकाणी 40 न 190 आणायचं आहे. 4 5 20 होतं बघा बरोबर आहे. म्हणजे 200च्या जवळपास म्हणजे 5चा पाडा असू शकतो. म्हणून आपण 37 गुणिले 5 हे आपण इमॅजिन करून मल्टिप्लिकेशन करून येतं का नाही चेक करूया. तिथं 7 = 35 ला 5 4 3 वास्तविक 15 आणि 3 किती होतात 15 आणि 3 होतात 18. 185 येतं आणि इथं डेफिनेटली या ठिकाणी आन्सर असणार आहे आपलं 5 आणि 185 असणार. याच्यामधून सबट्रॅक्ट केल्यावर येतो 50. आणि परत तुम्हाला लक्षात येतं की आता 50 ला भाग घालायचं म्हणजे 37 ने 1चाच भाग जाणार आहे. 5 1 असलेला ऑप्शन इथं एक आहे आणि इथं एक आहे, म्हणजे हे दोन्ही पण ऑप्शन्स आपले कॅन्सल झालेले आहे. ठीक आहे. दुसरं आहे आता या ठिकाणी तुम्हाला 50 ला जर वजा केला तुम्ही याच्यामधून 37, आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर ऑप्शन लावलात तुम्ही लॉजिक लावलात तर हे रिकरिंग असलेलाच नंबर असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर येऊ शकतं. पण तरी देखील आपण इथं व्हेरीफाय करूयात. तुमच्याकडे तिथे एक्झाम मध्ये ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवता त्यावेळेस तुम्ही यासाठी टाइम न घालवता डायरेक्ट याला आन्सरला करेक्ट करून पुढे गेलात तरी चालेल, असं व्हेरीफाय करत बसायची आवश्यकता नाही. पण या ठिकाणी आपण बघतोय आपल्याकडे आता सध्या रिव्हिजन करतोय त्यामुळे आपल्याला आन्सर काय येते परत एकदा इथं व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. म्हणून 50 मधून 17 मायनस केलात तर किती येणार आहे ते 13 आणि याच्या पुढे एक 0 घ्यावा लागेल म्हणजे पॉइंट. इथे कंप्लीट 5 असेल तर म्हटलंय आणि 5 ला तर तुम्हाला लक्षात आले की 185 इथं आलेला आहे 130, म्हणजे 5 असेल का बरं नाही, म्हणजे हाही ऑप्शन इथं कॅन्सल झालेला आहे आणि ऑप्शन नंबर 3 तुम्हाला म्हटल्याप्रमाणे करेक्ट आन्सर आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा 87 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये सांगितलेलं आहे एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते असं म्हटलं की कंपाऊंड इंटरेस्ट, झाडांची संख्या, लोकांची संख्या, गावातील बरोबर बाहेर गावी गेलेल्या लोकांची संख्या वगैरे वगैरे असले प्रश्न जे असतात ते कंपाऊंड इंटरेस्टचे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्या प्रकारे इथं गावची लोकसंख्या जी आहे दर वर्षाला 5% वाढते, म्हणजे 100च्या पाठीमागे 5 लोक वाढत आहेत. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या होती 1,20,000 होती बरोबर, मोठं गाव होतं. त्याच्यानंतर 2015 साली त्या शहराची लोकसंख्या नेमकी किती असेल हे आपल्याला काढायच्या, म्हणजे आफ्टर 3 इयर्स बरोबर 12 13 14 आणि 15 म्हणजे 3 वर्षानंतरची लोकसंख्या काढायची आहे. विदाउट फॉर्म्युला आपल्याला हा क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा दिलेली अमाऊंट किती म्हणजे किती आहेत लोकसंख्या किती आहे 1,20,000 1,20,000 लिहिलं
आता वाढणारी संख्या आणि किती वर्ष वाढते हे लिहायचं फक्त. किती टक्क्याने वाढ होते? 5%. म्हणजे 100च्या पाठीमागे किती वाढतायत? 5. म्हणजेच किती होत आहेत? 5 वाढले तर 105. बरोबर आहे. मग हे 100ला लिहिलं आपण 105 वाढतायत, 100ला लिहिलं 105 वाढतायत. हे किती वर्षाला? पहिल्या वर्षी वाढले. म्हणजे हे 2013ला वाढले, 2014ला वाढले आणि 2015च्या नंतर काढायचे. म्हणजेच आपल्याला 105 भागिले 100 असं करावं लागेल. या ठिकाणी इथले 2 झिरो, इथले 2 झिरो कॅन्सल झाले. हे 2 झिरो, हे 2 झिरो कॅन्सल झाले. ठीक आहे. आता परत डिवाइड करा. डिवाइड करत असताना आता झिरो तर वरती नाहीतच, म्हणून आपण काय करूयात? 5 ने डिवाइड करू शकता. या ठिकाणी याला जर 5 ने डिवाइड केलात तर 5 जुनी 10, 5 1 5. बरोबर आहे. आणि या ठिकाणी 5 जुनी 10 0. परत याला पण 5 न भाग जाईल. 5 1 5, 5 चोक 20 असणार आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी 5 जुनी 10 21 येईल. बरोबर आहे. आणि ह्या 4 न भाग जाईल. 4 त्रिकम 12. म्हणजे वरती राहिलेल्या संख्या आपण या ठिकाणी सेपरेट करूयात. 3 गुणिले 105 एक राहिलेला आहे गुणिले 21 गुणिले 21. 21 गुणिले 21 चा गुणाकार येतो, म्हणून आपण या दोघांचा करूयात. 105 गुणिले 3, 5 त्रिक 15. बरोबर आहे. आणि 3 1 3, 315 होतं. बरोबर आहे. आणि गुणिले 21 चा वर्ग म्हणजेच किती असतो? 441 असतो. या दोघांचा गुणाकार आपण या ठिकाणी करूयात. बघा 315 गुणिले 441 या दोघांचा गुणाकार म्हणजे त्या गावची लोकसंख्या येणार आहे 2015च्या नंतरची. 5 1 5. 1 न गुणल्यानंतर त्याच संख्या राहणार आहेत 1 3 अधिक 4 न गुणा 4 5 20 ला 0 हातचाले 2 4 1 4 4 आणि 2 6 4 त्रिकम 12 12 ला 12 जशास अधिक 4 न परत गुणायचे त्याच संख्येला म्हणजे हेच असणार 0 6 2 आणि 1. करा यांची बेरीज. हे आहे 5 1 6 3 9 असेल, 6 2 8, 2 1 3 आणि हे 1. 1,38,915 ही त्या गावची लोकसंख्या असेल. 1,38,915, 1,38,915 असलेला ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर असं म्हणता येईल. बघा विदाउट फॉर्म्युला आपल्याला या प्रकारे या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत हा वर्तुळावरचा प्रश्न असं आपल्याला म्हणता येईल. बघा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे या ठिकाणी आपण O म्हणूयात. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर असणारी जीवा आहे. म्हणजे ही जीवा आहे AB जीवा ही वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजे अंतर 12 झालेलं आहे. इथं मध्ये आपण P पॉइंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर जीवेची लांबी 32 आहे. या इथून इथपर्यंतचं अंतर आहे 32. तर त्या वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही त्रिज्या काढून घ्या, कारण अशा प्रकारचे सोडवलेत आपण प्रश्न. हे 32 आहे टोटल, म्हणून A पासून P पर्यंतचं अंतर किती असणार आहे? 16 सेंटीमीटर. बरोबर आहे. एक 12 सेंटीमीटर झाला, एक 16 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी जो त्रिकोण तयार झालेला आहे काटकोन त्रिकोण आहे. आणि या काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू माहिती असल्या कारणानं आपल्याला पायथागोरस थेरम वापरता येतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार या AO चा स्क्वेअर इज इक्वल टू असणार, आपल्याकडे उत्तर असणार AO चा स्क्वेअर इज इक्वल टू OP चा स्क्वेअर प्लस काय असणार आहे? AP चा स्क्वेअर असेल. ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यूज तुम्ही. आता OP माहिती आहे तुम्हाला 16 आहे, 16 चा स्क्वेअर प्लस किती असणार? AP चा स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर असणार. 16 चा वर्ग आहे 256 आपल्याकडे, अधिक 12 चा वर्ग आहे 144. करा या दोघांची बेरीज. 6 आणि 4 10 ला 0 हातच्याला 1, 5 आणि 5 10 ला 0 हातच्याला 1, 2 आणि 2 4 म्हणजे 400. AO चा वर्ग बरोबर 400 आलं. म्हणजेच AO बरोबर सांगता येतं तुम्हाला. AO म्हणजेच त्याच्या वर्गमूळ काढा म्हणजे 20 येईल उत्तर. तुम्हाला ही आलेली आहे रेडियस आलेली आहे. बरोबर आहे. आपल्याला काढायचं आहे डायमीटर. मग डायमीटर याच्या काय असणार आहे? डायमीटर याच्या डबल असणार आहे. डायमीटर म्हणजेच किती असेल? 20 ची दुप्पट 40 सेंटीमीटर. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी दिलेला जो ऑप्शन असणार आहे आपल्याला हा करेक्ट ऑप्शन असा आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक काय दिलेलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला 18 - 2x भागिले x - 4 बरोबर 4 भागिले 3 आहे. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे डायरेक्ट आन्सर येणार आहे. तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला या इकडच्या डाव्या बाजूच्या संख्यांना. 2x ला बरोबर 4 ने गुणाकार करावा लागेल तुम्हाला x - 4 ला. करा गुणाकार वादा या ठिकाणी.
4 18 2 36 18 3 54 होईल वजा 3 2 जा 6x असणार आहे इज इक्वल टू 4x मायनस 16 असणार आहे 4 4 जा 16. नेक्स्ट कॉन्स्टंट टर्म जे आहे ते एका बाजूला घेऊन चला. ह्या 54 मायनस असलेलं पुढे घेऊन जाऊयात. ह्या मायनस 16 ला इकडे प्लस 16 होतं. हे 4x मायनस 6 प्लस 6x असणार आहे. 6x प्लस 4x इज इक्वल टू 10x आणि हे 54 प्लस 16 या दोघांची ॲडिशन 4 प्लस 6 10 1 कॅरी होतं 5 1 एक 6 आणि एक 7 7 आलं. x ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 70/10 x इज इक्वल टू 7 हे तुम्हाला ऑप्शनमध्ये सापडेल. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी x ची व्हॅल्यू म्हणजेच 3 या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, सिंपल प्रकारचा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला बऱ्याच चांगल्या पद्धतीने प्रश्न समजत असतील कळत असतील. लास्ट एक क्वेश्चन आहे. एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे. आता मुळात हे 13 14 15 या प्रकारचे जे लेंथ दिलेले आहेत ह्या तुम्हाला लक्षात येतं की कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे लक्षात येतं का बघा पहिल्यांदा. बरोबर आहे. तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला ते सूत्र वापरावं लागेल. हिरोचे सूत्र असं आपल्याला वापरावं लागेल. बरोबर आहे. हिरोच्या सूत्रानुसार आपल्याला सोडवता येतं की त्याच्या पेरिमीटरवरून आपल्याला काढता येतं. बरोबर आहे. आणि हिरोच्या सूत्राचा वापर करून आपल्याला काय लक्षात येतं बघा बरं. हिरोच्या जर सूत्राचा वापर केला तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. मला वाटतं त्या ठिकाणी 1/2 कंसामध्ये किंवा तुम्हाला या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरता येतो का बघा बरं. हिरोचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. म्हणजे हिरोचा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा याची काय काढावं लागेल अर्ध परिमिती काढावं लागेल. बरोबर आहे. सेमी काय म्हणता येईल त्याला सेमी पेरिमीटर म्हणावं लागेल. बरोबर आहे. सेमी पेरिमीटर म्हणजेच काय असणार आहे एस म्हणतो आपण त्याला. एस म्हणजेच काय असणार आहे 13 सर्व बाजूंची बेरीज भागिले 2 13 अधिक 14 अधिक 15 भागिले किती असणार आहे 2. बरोबर आहे. हे हिरोच आणि त्याच्यानंतर हे सेमी पेरिमीटर म्हणजेच काढल्यानंतर आपल्याला परत हिरोचा फॉर्म्युला वापरायचा आहे. यात सगळ्यांची बेरीज बघा 14 1 14 14 2 28 14 3 42 42 भागिले 2 म्हणजे एस ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल 21. एस भेटल्यानंतर तुम्ही म्हणू शकता की हिरोचा फॉर्म्युला वापरू शकता. हिरोचं सूत्र असेल तुम्हाला वर्गमुळामध्ये बरोबर आहे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ सर्कल बरोबर आपला हिरो आहे बघा हा एस इन ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी प्रत्येक बाजूंची वजाबाकी आपल्याला करायची. बघा उदाहरणार्थ एस ची व्हॅल्यू आपण काढल्या 21 आहे. त्याच्यानंतर एस मायनस ए म्हणजे 21 मायनस एक बाजू 13 त्याच्यानंतर 21 मायनस दुसरी बाजू आहे तुमची 14 तिसरी बाजू म्हणजे 21 मायनस तिसरी बाजू आहे तुमची 15. सोडवा मग आता हे किती असेल वर्गमुळामध्ये 21 कंसामध्ये लिहूयात आपण. हे किती होईल 21 मधून जर तुम्ही 13 वजा केलात तर किती होणार आहे 13 आणि 7 आणि 1 8 असेल. त्याच्यानंतर गुणिले आपण लिहूयात हे गुणाकार म्हटलं तरी चालेल. 21 मधून 14 वजा करा हे 7 राहतील. त्याच्यानंतर 21 मधून 15 वजा करा हे किती राहतील बरं 21 मधून 15 वजा केलात तर तुम्हाला 5 आणि 1 6 राहतील. बरोबर आहे. या ठिकाणी या सर्वांचा गुणाकार करा किंवा याचे फॅक्टर्स पाडा तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. फॅक्टर्स जरी पाडलात तर कारण आपल्याला इथं स्क्वेअर रूट काढायचंच आहे शेवटी आणि त्याच्यामुळं याला सोडवू शकता तुम्ही त्या पद्धतीने. बघा दुसरी गोष्ट फॅक्टर जर पाडायचा विचार करत असाल तर हे 21 आहे. बरोबर आहे. ह्या 8 ला तुम्हाला काय लिहिता येतं 2 × 2 × 2 अशा प्रकारे लिहिता येतं. बरोबर आहे. 21 ला 7 गुणिले 3 अशा प्रकारे लिहिता येतं. बघा फॅक्टर्सच पाडूयात म्हणजे सोपं जाईल. 7 गुणिले 3 आहे. त्याच्यानंतर 8 ला तुम्हाला 2 गुणिले 2 गुणिले 2 असं लिहिता येतं. 7 ला तर 7च लिहावं लागेल मूळ संख्या आहे आणि याला मात्र 3 गुणिले 2 अशा प्रकारे लिहावं लागेल. आता हे स्क्वेअर रूट काढायचं आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही दोघांपैकी एक घ्यायचं आहे. 7 इथे एक 7 आहे म्हणजे 2 7 पैकी या वर्गमुळाच्या बाहेर निघेल 1 7. बरोबर. 3 इथे एक आहे इथे एक 3 आहे म्हणजे गुणिले 1 3 बाहेर निघेल. 1 2 3 आणि 4 वर्गमुळामध्ये 2 आहेत म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 1 2
वेळेस 2 बाहेर निघणार आहे, 4 वेळेस आहे म्हणून, आणि या सर्वांचा गुणाकार म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी उत्तर असणार आहे. करा गुणाकार. 7 त्रिक 21, 21 दुनी 42, 42 गुणिले 2 म्हणजे 84, 84 स्क्वेअर सेंटीमीटर हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 84 सेंटीमीटरचा वर्ग. आणि या प्रकारे आपला जो भाग झालेला आहे किंवा आपला जो पेपर झालेला आहे NMMS मध्ये 2020-21 मध्ये, या 2020-21 मधल्या पेपर मधले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधला आत्ताचा जो हा प्रश्न होता 90 नंबरचा शेवटचा प्रश्न, अगदी हा टोटल वेगळ्या प्रकारचा होता. म्हणजे इथं जे हिरोचं सूत्र होतं हे हिरोचं सूत्र आणि हे अर्धपरिमिती या दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा, कारण हा आत्तापर्यंत आलेला क्वेश्चन नव्हता, हा पहिल्यांदाच आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स आहेत विचारलेले आयोगाकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांचं इन डिटेल आपण याचं सोल्युशन या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. या प्रकारेच आणखी जे राहिलेले काही 1-2 वर्षाचे पेपर्स आहेत ते आपण लागलीच बघण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.